नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबच्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत एका अशा भरतीबद्दल जिची वाट बघत होते हजारो तरुण. होय मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 सुरू झालेली आहे. 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मिळण्याची सुवर्ण संधी आहे. तर आपण या योजनेबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 10वी आणि 12वी पास नगर परिषद मध्ये 3200+ जागांसाठी भरती सुरू झालेली आहे. संधी अजिबात सोडू नका. तर चला आपण जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 साठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयामध्ये 3215 पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे. ही संधी गट क व गट ड संवर्गातील अनेक तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याचा मोठा मार्ग उघडणारी आहे. तुम्ही 10वी पास, 12वी पास किंवा पदवीधर असाल तरीही या भरतीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे. नगर परिषद भरती 2025 कंप्लीट रिक्रुटमेंट डिटेल्स भरतीचा माहिती आपण जाणून घेऊया. माहितीचा तपशील, डिटेल्स आणि माहिती. ऑर्गनायझेशन नेम, संस्था महाराष्ट्र नगर परिषद किंवा नगर पंचायत. टोटल पोस्ट, एकूण पदसंख्या अंदाज 3215 पदे. पोस्ट कॅटेगरीज, पदाचे नाव, गट क आणि गट ड संवर्ग. जॉब लोकेशन, नोकरीचं ठिकाण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे किंवा नगर परिषद क्षेत्र. आता जाणून घेऊयात महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 इलिजिबिलिटी आणि क्वालिफिकेशन काय असणार आहे, पात्रता आणि आवश्यक शिक्षण काय असणार आहे. पदाचे नाव, स्थापत्य अभियंता, सिव्हिल इंजिनियर साठी शैक्षणिक पात्रता, स्थापत्य अभियांत्रिकी पद, MSCIT किंवा समकक्ष परीक्षा, मराठी भाषेचे ज्ञान. 2. विद्युत अभियंता, इलेक्ट्रिक इंजिनियर, विद्युत अभियांत्रिकी पदवी, MSCIT किंवा समकक्ष परीक्षा, मराठी भाषेचे ज्ञान. 3. संगणक अभियंता, कम्प्युटर इंजिनियर, संगणक अभियांत्रिकी पद, MSCIT किंवा समकक्ष परीक्षा, मराठी भाषेचे ज्ञान. मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, सॅनिटायझेशन इंजिनियर, मलनिस्सारण व स्वच्छता शाखेतील पदवी, MSCIT किंवा समकक्ष परीक्षा, मराठी भाषेचे ज्ञान. 4. लेखपाल किंवा लेखपरीक्षक, अकाउंटंट किंवा ऑडिटर, वाणिज्य शाखेतील पदवी, MSCIT किंवा समकक्ष परीक्षा, मराठी भाषेचे ज्ञान. 6. कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी, टॅक्स आणि ऍडमिन ऑफिसर, कोणत्याही शाखेची पदवी, MSCIT किंवा समकक्ष परीक्षा, मराठी भाषेचे ज्ञान. आता जाणूयात महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 एज लिमिट आणि रिलॅक्सेशन काय आहे, वयोमर्यादा आणि सवलती काय असणार आहे. वर्ग, सामान्य प्रवर्ग ओपन साठी किमान वयोमर्यादा 21 वर्ष, कमाल वयोमर्यादा 38 वर्ष. मागासवर्गीय जसं SC, ST, OBC साठी किमान वयोमर्यादा 21 वर्ष, कमाल वयोमर्यादा 43 वर्ष. दिव्यांग PWD किमान वयोमर्यादा 21 वर्ष, कमाल वयोमर्यादा 45 वर्ष. माजी सैनिक, एक्स सर्व्हिसमॅन 21 वर्ष किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षपर्यंत. शासकीय कर्मचारी 21 वर्ष हे किमान वयोमर्यादा असणार आहे आणि कमाल वयोमर्यादा 43 वर्ष असणार आहे. आता जाणूयात महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 सिलेक्शन प्रोसेस आणि एक्झाम पॅटर्न, निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धती काय असणार आहे. निवड प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस ही नागरी सेवा भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे खालीलप्रमाणे आहेत. 1. शैक्षणिक पात्रतेची पूर्तता अनिवार्य. व्हिडिओमध्ये दिलेल्या अटी फक्त किमान आहेत, त्या पूर्ण केलेल्या निवड निश्चितच होत नाही. 2. लागू असलेले नियम आणि अधिनियम. आता लागू असलेले नियम कोणते असणार आहे. 1. महाराष्ट्र नगर परिषद किंवा नगरपंचायत व औद्योगिक नगरे राज्यसेवा नियम 2006. 2. स्वच्छता निरीक्षक पदासाठी लागू राज्यसेवा नियम 2019. वेळोवेळी शासन निर्णय व सुधारणा लागू राहतील. 2. परीक्षा पद्धती, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. परीक्षा पेपर 1 विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता गुण 120, प्रश्न संख्या 60 अंदाजे, किमान पात्रता गुण 45%. पेपर 2 संबंधित विषय विज्ञान, गुण 80, प्रश्न संख्या अंदाजे 40 असणार आहे, किमान पात्रता गुण 45% असणार आहे. आता जाणून घेऊयात निकाल व गुणवत्ता यादी, रिझल्ट आणि मेरिट लिस्ट हे काय असणार आहे. 1. दोन्ही पेपरमध्ये किमान 45% गुण अनिवार्य आहे. 2. किमान गुण नसल्यास उमेदवार बाद मानले जातील. गुणवत्ता यादी
फक्त पात्र उमेदवारांमधूनच तयार केली जाणार आहे. 4 गुणवत्ता यादीत सामाजिक व समांतर आरक्षण लागू केलं जाणार आहे. आता जाणूयात आरक्षण व गटानुसार निवड कॅटेगरी वाईज सिलेक्शन काय असणार आहे. 1. सर्व उमेदवारांना प्रथम सर्वसाधारण गटासाठी विचारात घेतले जाईल. 2. विशेष आरक्षण पदासाठी त्याच गटातील उमेदवारांचा विचार होईल बशर्ते त्यांची वैध प्रमाणपत्र सादर केले जातील. गट अ स्पष्टीकरण काय असणार आहे. गट अ साठी सामान्य गुणवत्ता यादीतील पहिली निवड. गट ब दुसऱ्या टप्प्यातील निवड. गट क नगर परिषद किंवा नगरपंचायत कर्मचारी असल्याच्या राखीव 45% जागा असणार आहे. 2025 स्टेप बाय स्टेप ऍप्लिकेशन प्रोसेस म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय असणार आहे. एक अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जी संकेतस्थळाची लिंक आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन देऊन टाकेल. 2. पायरी 1 स्टेप 1 ऑनलाईन अर्ज सादर करणे. 1. उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. 2. अर्ज करण्याआधी संपूर्ण सूचना वाचून घ्याव्यात. जशा की सूचना महाDMA महाराष्ट्र.gov.in वर उपलब्ध केल्या जाणार आहे. 3. अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाहीये. स्टेप 2 परीक्षा केंद्र निवड. 1. उमेदवाराने अर्ज करताना 3 पसंतीप्रमाणे परीक्षा केंद्र निवडणे बंधनकारक आहे. 2. निवडलेली परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास अन्य जवळील केंद्र देण्यात येणार आहे. 3. एकदा परीक्षा केंद्र निश्चित झाल्यावर बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाहीये. स्टेप 3 परीक्षा शुल्क भरताना लक्षात घ्या. प्रवर्ग सामान्यासाठी परीक्षा शुल्क 1,000 रुपये असणार आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ लोकांसाठी 900 असणार आहे परीक्षा शुल्क. शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे, जसं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग या पद्धतीने. अर्ज अर्ज यशस्वीरित्या झाल्यावरच पावती आणि पेमेंट सक्सेसफुल दिसेल असा दिसणार आहे. संपूर्ण माहिती आहे महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 बद्दल. तर महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 ही संधी तुमच्यासाठी एक सुवर्णक्षण आहे. 10वी आणि 12वी पास उमेदवारांनी अर्ज करून सरकारी नोकरीचा पहिला टप्पा पूर्ण करा. अर्ज प्रक्रिया सुरू होताच आम्ही तुम्हाला नक्कीच अपडेट देऊ. म्हणून आमच्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सरकारी नोकरीच्या प्रत्येक अपडेटसाठी एकच नाव